प्रथमतः देर आहे दुरुस्त आहे. राहुल गांधी यांनी जो ईव्हीएम विरोधात पुढाकार घेतला त्याचं कौतुकच करायला हवं. परंतु राहुल गांधी यांनी एक टीम बनवून संपूर्ण देशात प्रत्येक राज्यात एक टीम बनवून या ईव्हीएम संदर्भात काही पुरावे गोळा केले होते. मग आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी 1 महिन्यापूर्वी ज्यावेळेस मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली, त्याची सुनावणी होती, त्यावेळेस काही पुरावे त्यांना तिथं जोडायचे होते आणि त्या संदर्भात साहेबांनी राहुल गांधींशी पत्रव्यवहार सुद्धा केला होता. परंतु या पत्रव्यवहाराला राहुल गांधींनी कसलंही उत्तर न देता मुंबई हायकोर्टात ज्यावेळेस ती याचिका दाखल झाली आणि हायकोर्टाने ती फेटाळली, ती हायकोर्टाने जर राहुल गांधींनी तिथं पुरावे सादर करण्यास वंचित बहुजन आघाडीला मदत केली असती तर 100% महाराष्ट्राच्या निकालाच्या आधारावर संपूर्ण देशामध्ये ईव्हीएम विरोधात एक जन आंदोलन उभा राहिला असतं आणि सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम बंद करण्याचा आदेशही दिला असता.